मराठी कथा भातुकली. भर दुपारची वेळ 1-1:30 वाजला असेल. नुकतंच जेवून जरासं पडूया म्हणून गादीवर पडली होती. रोज रोज सतत मोबाईल घेऊन त्यावरचे व्हिडिओ पाहत झोपणे बसणे यामध्ये कुठेतरी स्वतःचे मत बनवण्याची, विचार करण्याची प्रक्रिया थांबली होती असं वाटायला लागलं. आणि त्या दिवसापासून मोबाईल वापरण्याची एक वेगळीच वेळ ठरवून दिली. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय उगाच मोबाईल घेऊन बसायचं नाही याची मनाला तंबी देऊन दुपारी जरा वामकुशीसाठी पडण्याचा तो पहिलाच दिवस होता. मोबाईल हातात असायचा तेव्हा व्हिडिओ बघत, मेसेज वाचत कशी झोप लागायची हेच कळत नव्हते. आज मात्र झोप काही येत नव्हती. घेऊ का थोडा वेळ मोबाईल? थोडा वेळ, 2च मिनिटं असं मन सारखं सांगत होतं. पण त्याला नकार दिला अन पंख्याकडे पाहता पाहता झोपेने डोळे जड होऊ लागले. इतक्यात पाण्यात जसा टुपकन बुडबुडा यावा तसं मनात विचार आला की माझ्या लहानपणी तर आमच्याकडे मोबाईल कुठे होते? मग झोप कशी यायची? हे कसले चोचले माझे आणि कधी सुरू झाले मलाही कळलं नाही. अरेच्चा, माझ्या लहानपणी मी कधी झोपली होते? कधीच नाही. मला तरी तसं आठवत नाही. कधीतरी खूप आजारी असेन किंवा खूपच थकली असेन तरच झोपायची. आमची सगळी दुपार तर गाजायची तो भातुकलीचा खेळ खेळण्यात. आज ह्यांच्या घरी तर उद्या त्यांच्या घरी असं आमचं ठरलेलंच असायचं. जेव्हा शाळेत जायचो, शाळेतून आलो, दप्तर टाकले, जेवलो की जे फुर्रकन उडायचो ते थेट संध्याकाळी 7 वाजताच शुभंकरोतीसाठी घरी पाय लागायचे. तेही आई ओरडेल म्हणून नाईलाजाने यावे लागायचे. कधीकधी तर भातुकलीचा खेळ खेळताना आम्ही इतका गोंगाट करायचे, भांडण करायचे. ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्या ओट्यावर, व्हरांड्यात हा खेळ रंगलेला असायचा त्या मित्राची किंवा मैत्रिणीची आई दिवसभर काम करून थकलेली, भागलेली आवाजाने झोपेतून उठून रागून ओरडायची आणि हकलूनही द्यायची. अन स्वतःच्या पोराला मारत मारत त्याच्यावर रागून त्याला फरफटत झोपायला घेऊन जायची. मग अशावेळी तापलेल्या वातावरणात तिथे खेळणं म्हणजे भीतीच वाटायची. आम्ही पोरं बिचारी मांडलेला रंगात आलेला डाव कसाबसा तोंड वाकडं करून पिशवीत भरायचे आणि दुसरी मोकळी सोयीची जागा शोधण्यासाठी भटकंती सुरू करायचे. किती मस्त होती ते दिवस. वाटलं तर मांडला डाव, वाटलं की उचलला डाव आणि मांडला दुसरीकडे. अगदी जिप्सीसारखं. पण असं नव्हतं की दुःख नाही व्हायचं. काही तासापुरता डाव मांडला असला तरी त्यात आम्ही सर्व इतके कष्ट घ्यायचो, त्यात आमच्या इतक्या भावना गुंतलेल्या होत्या. अशी सगळी भांडी उचलून दुसरीकडे नेणं हे फार वेदना द्यायचे. कधी आमची खेळातली मंडळी वेगवेगळ्या भाज्या आणायला गेलेली असायची. कधी भाजी निवडून कुकरला लावलेली असायची. कधी वीट घासून भरपूर मसाला बनवायचे काम चालू असायचे. कधी कोणी देवघर मांडून पूजेला बसलेलं असायचं, तर कधी कोण मुलगा बनलेला पात्र शाळेतील गणितं सोडवण्यात व्यस्त असायचा. कधी शिक्षक झालेलं पात्र शिकवायला सुरुवातच केलेली असायची. असे साऱ्या रंगलेल्या डावात पडलेले विघ्न फार त्रास द्यायचे. मग असे वाटे आम्ही तर कुठेतरी डाव मांडू. ज्याला मार खाऊन जबरदस्तीने झोपावलं जात आहे तो काय करणार? आपण मोकळे आहोत, चला मग खेळूया. यात मात्र कुठेतरी एक कुजबूज चालू असे. कोणी गोंगाट केला म्हणून ओरडा पडला, यामध्ये सर्व एकमेकांची नावं घेत असे. पण मान्य मात्र कोणीच करत नसे. हे आठवता आठवता सारे बालपणीचे क्षण आठवणी डोळ्यासमोरून जात होत्या. आपले भाव लिखाणात व्यक्त करताना वाचणाऱ्याला ते नक्की कसे आहे हे कळलं असेल का? हा प्रश्न येताच पुन्हा मोबाईल आठवला. त्यातील ते इमोजी आठवत होते. प्रत्येक वाक्यानंतर ते लिहिताना आम्हालाही टाकता आले असते तर किती बरे झाले असते. बालपणीच्या भावना अजूनच ठळकपणे व्यक्त करता आल्या असता.
का कुणास ठाऊक, पण असा विचार मध्येच येऊन गेला. पण असंही नव्हतं बरं का, की सगळ्यांचीच आई मारायची नि हाकलून द्यायची. काही काहींची आई तर इतकी चांगली असायची की आम्हाला खेळायला भरपूर खाऊ, स्वच्छ पाणी बाटली भरून द्यायची. मध्ये मध्ये आमच्या खेळात सहभागीही व्हायची आणि बारीक लक्ष द्यायची. मग ना अशा आईंचा खूप हेवा वाटायचा. पण रोज रोज एकाच घरी गेलं की दुसऱ्या दिवशी तो मित्र सांगायचा, आई बोलली की आज दुसऱ्या घरी खेळा हो. मग काय, परत त्या आईबद्दल असं वाटायचं, काय 2 दिवसच खेळून दिलं, काय चांगली नाही. अशा वेगवेगळ्या मित्र मैत्रिणींच्या घरी खेळताना खूप वेगवेगळ्या आया बघायला मिळाल्या. त्यांची वेगवेगळी रूपंही. काही आयांची तर अटच असायची की आमच्या छोट्या बाबूला पण खेळवलं तरच आमच्या घरी खेळायचं हं. मग काय मान्य करावं लागायचं. त्यातही तो बाबू इथे तिथे हात लावून काही पाडणार सांडणार तरीही त्याला बोलता येत नसे. बोललं की तो रडणार, मग त्या मित्राची आई हाकलणार हे आम्हाला माहिती असायचं. किती गंमत होती ना. तरी भातुकलीचा खेळ रोज दुपारी कोणाच्या तरी ओट्यावर मांडला जायचा. कुठल्या तरी धक्क्यावर कोपऱ्यात मांडला जायचा. संध्याकाळी पुन्हा झोळीत पिशवीत भरला जायचा. कोणताही राग, लोभ, अहंकार नव्हता तेव्हा, म्हणून तो रोज मांडला जायचा आणि अगदी जिद्दीने, हौशीने अनेक अनुभव देत होता. भातुकलीचा खेळ अनेक माणसांच्या छटा दाखवत होता, पण ते वयच नव्हतं मुळात असे अनुभव गाठीशी बांधायचं. कोवळ्या मेंदूला केवळ गंमत, आनंद याच आठवणी टिपायच्या होत्या. मग कशाला दुःख कटकटीकडे तो लक्ष देणार. विटेचा लाल मसाला, जास्वंदीची चटणी, थम्सअपच्या बाटलीच्या बिल्ल्याने गोल करून केलेली पोळी, माती चाळून केलेला काळा मसाला, चिंचेच्या पानाचे केलेले पोहे, दगडाचे केलेले देव, पुठ्ठ्याची केलेली भिंत, तगरीचा फुलांचा केलेला भात, देठांची केलेली भाजी, सारे काही खोटे असूनही त्यात रमलेले मन अन ती दुपारची वेळ. सारे झोपलेले, कडक ऊन, परी चप्पल न घालता हुंदडत फिरणं, भाजी गोळा करणं आणि बरंच काही. खोटं खोटं झोपणं, उठणं, दात घासणं, शू आवाज करून आंघोळ झाल्याचं जाहीर करणं, भावलीला आंघोळ घालून फिरवणं, खोटं खोटं थोपटून झोपवणं, तिचे केस विंचरणं. स्वतःच्या कल्पनेच्या दुनियेत रमलेली ती दुपार असायची. आज कितीही भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी तिथेच रंगलेली दुपार असायची. भातुकलीचा खेळ बरंच काही शिकवत होता. पण खरं सांगू, मला काही शिकायचंच नव्हतं. फक्त त्या दुनियेत रमायचं होतं, रंगायचं होतं अन तेच योग्य होतं. सतत काहीतरी शिकत राहणं गरजेचं असलं तरी बालपणीचं असं स्वतःच्या दुनियेत रंगता येतं तेव्हा मनसोक्त रंगायचं असतं. शिकणं तर आयुष्यभर चालूच असतं, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा स्वतःच्या चालीने चालायचं असतं. या मनोमन रंगलेल्या भातुकलीच्या खेळात आजची माझी दुपार गेली आणि झोपून उठल्यावर वाटले, आत्ताच भातुकलीचा डाव संपवून मी घरी आली आहे. पण मोठी झालेली मी खरा भातुकलीचा डाव मांडताना खरंच किती थकली आहे. कारण अनेक भावना, संकटं, प्रश्न सारी लाटासारखी आली अन गेली. असं लवचिक, सहज वावरणं मी सोडून दिलं होतं. प्रत्येक प्रश्न, दुःख कवटाळण्यात स्वतःला वाहून घेतलं होतं. मग मनाचा आणि आठवणीच्या शिदोरीत तेच राहणार होतं. बालपणीच्या भातुकलीत मी ह्याच्या नेमकं विरुद्ध केलं होतं. काही झालं तरी रोज नव्याने डाव मांडून माझा खेळ खेळण्याचा अट्टाहास जोमाने पुढे ठेवून 7 वाजेपर्यंत जितकं खेळता येईल तितकं खेळण्याचा सपाटा जिद्द होती. आताही तेच सूत्र ठेवावं लागेल. आयुष्याची मर्यादित वेळ ठरली आहे. त्याआधी हा भातुकलीचा मांडलेला डाव पूर्णपणे जिद्दीने, जोमाने, भरभरून खेळायचा आहे अन सुंदर आठवणीची शिदोरीच न्यायची आहे. हा विचार मला बालपणीच्या भातुकलीने मोठेपणीच्या दृष्टिकोनातून पाहताना दिला. धन्यवाद.